वेलकम बॅक टू मॅथिक इंजिनिअरिंग युट्यूब चॅनल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे, जे आत्ताच एमएससी सीईटीचे किंवा जेडब्ल्यूचे एक्झाम दिलेत, त्यांना नाही का आत्ताच त्यांचे थोड्या दिवसात रिझल्ट लागेल. आताच नाही का तुमचा एनसीईआरटी सुद्धा रिलीज झाले. तर तुम्हाला आता टेन्शन लागलं असेल की अरे कुठलं ब्रांच घ्यायला पाहिजे. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलंय की ऑटोनॉमस कॉलेज आणि नॉन ऑटोनॉमस कुठलं चांगलं आहे, कुठलं बेस्ट आहे, विच वन इज बेस्ट फॉर यू. तुम्हाला त्या व्हिडिओवर कळालंच असेल की तुम्हाला काय करायचंय काय नाही. जरी काही कळालं नसेल, मला कन्फ्युज आणखीन वाटत असेल तर तुम्ही कमेंट सेक्शन किंवा मला डीएम करून सुद्धा मला वन बाय वन डिस्कस करू शकता किंवा मला तुम्ही कॉल करा. मी तुम्हाला नक्की तुमचे कुठल्या कॉलेजमध्ये घेतलं पाहिजे, तुमचं काय आहे, तुमच्या अकॉर्डिंग नाही का तुम्हाला कुठलं बेस्ट कॉलेज आहे ते तुम्हाला डिसाईड करायचं आहे. ते तुम्हाला नक्कीच हेल्प करेन. जोपर्यंत तुमची इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ऍडमिशन होणार नाही तोपर्यंत आपली ही फ्री काउन्सिलिंग असणार आहे तुमच्यासोबत. ओके. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे कोर ब्रांचेस वर्सेस सब ब्रांचेस. कोर ब्रांचेस म्हणजे कुठले झाले? मेकॅनिकल असेल, इलेक्ट्रिकल असेल, सिव्हिल असेल, ईएनटीसी असेल, केमिकल असेल, तर ह्या सगळ्या कोर ब्रांचेस झाल्या. आणि टेक ब्रांचेस मध्ये कम्प्युटर सायन्स असेल, कम्प्युटर इंजिनिअरिंग असेल, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असेल, एआयडीएस असेल, एएमएल असेल, सायबर सिक्युरिटी, जे एआय रिलेटेड कोर्सेस आहेत ते म्हणजे टेक ब्रांचेस. आता यातले कोर वर्सेस टेक आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. कुठलं बेस्ट आहे आणि तुम्ही ते कुठलं घेतलं पाहिजे. ठीक आहे? तर सर्वात महत्वाचं म्हणजे कोर ब्रांचेस मी तुम्हाला सांगितलं. कोर ब्रांचेस मध्ये त्याला मदर ब्रांचेस सुद्धा म्हटलं जातं. कारण इंजिनिअरिंगची सुरुवात या कोर ब्रांचेस पासून सुरू झाली. सिव्हिल आणि मेकॅनिकल. हे सिव्हिल, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल. ह्या 1800 जेव्हा कालखंड होता त्या काळापासून एक काही कोर ब्रांचेस आहे त्याला मदर ब्रांचेस मध्ये बनलंय. या ब्रांचेसला कधीच मरण नसणार आहे. कॉलेज किंवा हे ब्रांचेस कधीच थांबणार नाहीत, असं नाही की कधीच नष्ट होणार नाहीत. आणि दुसरं आहे टेक ब्रांचेस, जिथे आता टेक ग्रोईंग करतोय. एआय असेल, सायबर सिक्युरिटी असेल, जेमिनाय, ChatGPT यासारखे टूल तुम्ही ऐकला असेल, सायबर सिक्युरिटी, एएमएल असेल, मशीन लर्निंग असेल किंवा मग आता वेगवेगळ्या अशा एआय वरनं रोबोट्स असतील, टेक्नॉलॉजी असेल, एवढी ग्रो होत चालली की एआय मध्ये करिअर जर का तुम्ही केलं तर तुमचं फ्युचर जे असेल, फ्युचर इनोव्हेशन एकदम सेट होऊन जाणार आहे. आता एआय तेवढं ग्रो करतंय. मग असं नाही की कोर ब्रांचेस लो आहे, कोर खाली चाललंय, कोर बुडत चाललाय, बिलकुल नाही. मात्र एवढं आहे की कोरचे थोडेसे प्लेसमेंट कमी असतात, पेक्षित जास्त असतात. बट लक्षात घ्या टेकमध्ये तुम्हाला डायरेक्टली काढून देऊ शकतात कंपनीमधनं. आता खूप टेक्नॉलॉजी, खूप साऱ्या गोष्टी, खूप साऱ्या रोबोट, खूप सारे एआय टूल्स येत आहेत, जे की सगळं काम इझिली करून जातात. तर इंजिनियर्सची गरज नाही. म्हणून खूप सारे आता तुम्ही ऐकलं असेल की वेगवेगळ्या कंपनीने एवढ्या-एवढ्या एम्प्लॉयीला काढून टाकलं अशी न्यूज सुद्धा येतात. आणि कोरमध्ये प्लेसमेंट कमी आहे, कोर नष्ट होत चाललंय असं सुद्धा तुम्हाला कळत असेल. या दोन्ही बद्दल आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे की कोर आणि टेक ब्रांचेस बद्दल. पहिलं बोलूयात आपण कोर ब्रांचेस, त्याला मदर ब्रांचेस म्हटलं जातं. भलेही त्याचा प्लेसमेंट कमी असेल, इनिशियली तुम्हाला कमी पॅकेजची नोकरी लागेल, बट जसं-जसं तुमचा एक्सपिरियन्स वाढेल, तसं-तसं नाही का तुम्हाला जास्त इन्कम, जास्त पॅकेज सुद्धा वाढत जातं. त्यामध्ये मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रिसिटी. तुम्ही मेकॅनिकलमध्ये असेल, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये जाऊ शकता, तुम्ही डिझायनिंग फील्डमध्ये जाऊ शकता किंवा एआय विथ, म्हणजे असं नाही की तुम्ही मेकॅनिकल आहे तर मेकॅनिकल. तुम्ही नाही का कोर ब्रांचमधून टेकमध्ये सुद्धा शिफ्ट होऊ शकता. नंतर सिव्हिलमध्ये तुम्ही वेगवेगळे तुम्ही कॉन्ट्रॅक्ट घेऊ शकता, जे की बिल्डिंग्स वगैरे बिल्ड करण्यासाठी वेगवेगळ्या डिझाइन ऑटोकॅड सारख्या सॉफ्टवेअरवरती करू शकता. एमपीएससी, यूपीएससी यासारख्या स्पर्धा परीक्षा असेल किंवा इंजिनियर, सिव्हिल इंजिनिअर्सला तर खूप साऱ्या स्कोप आहेत वेगवेगळ्या गव्हर्नमेंटच्या सेक्टरमध्ये. इलेक्ट्रिकलमध्ये सुद्धा नाही का तुम्ही वेगवेगळ्या एम्बेडेड सिस्टम असेल, आयओटी असेल, अशा वेगवेगळ्या फील्डमध्ये नाही का तुम्ही जाऊ शकता. ईएनटीसी सुद्धा सेम इलेक्ट्रिकल सर्किट. तर या कोर ब्रांचेसचा यूज काय आहे? मदर ब्रांचेस आहे. ब्रांच कधीच नष्ट होणार नाही. फील्ड कधीच नष्ट होणार नाही. थोडीशी कमी ग्रोथ असेल, थोडीसे स्ट्रगल इनिशियल फेजला जास्त असेल, बट मरण कधीच नाहीये. ओके. तर तुम्ही कोर ब्रांचेस घेत असाल तर चांगली गोष्ट आहे. जर तुमचा इंटरेस्ट कोर ब्रांचमध्ये असेल, करिअर कोर ब्रांचेस मधून करायचंय, फ्युचर जर का तुम्हाला करायचंय तर कोर ब्रांचेस मधून तुम्ही करू शकता. लक्षात घ्या मदर ब्रांचेस आहे, या ब्रांचेसचा यूज करूनच दुसरी ब्रांच तयार झालेली आहे. कधीही कोर ब्रांचला कमी समजून नका. ओके. तर तुम्हाला जर का करिअर कोर ब्रांच मधून करायचंय तर नक्की तुम्ही कोर मधून करू शकता. दिस इज द बेस्ट चॉईस फॉर यू ऑल्सो. आणि करिअर सुद्धा तुमचं होऊ शकतं. इनिशियली थोडं स्ट्रगल असणार आहे, जास्त पॅकेज लगेच भेटणार नाही, जास्त नोकरी नाही भेटणार. पण नोकरी भेटणार. तुम्हाला थोडे दिवस स्ट्रगल करावं लागेल. इन्कम किंवा पॅकेज जे असेल नंतर ग्रो होईल. ओके. टेकमध्ये बघूयात. टेक आता सध्या खूप ग्रोईंग आहे. बूस्ट एकदम खतरनाक. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की टेकमध्ये आता एआय असेल, एएमएल असेल, रोबोट असेल, जेमिनाय यासारखे वेगवेगळे टूल्स, वेगवेगळ्या गोष्टी आल्या. अलेक्सा असेल यासारख्या वेगवेगळ्या एआय एवढं ग्रो झालं की सध्या एआयची पेज असेल किंवा एआयचा ग्रोईंग जो असेल तो हाय आहे.
बट त्यासाठी तुम्हाला कोडिंग यासारख्या गोष्टीचं नॉलेज लागतं, जे की जेवढं वाटतं तेवढं इझी नाहीये. रिअली टफ. बट जर का तुम्ही केलं तर टेकमध्ये नक्कीच करू. जर का तुम्हाला टेकमधून करिअर करायचं आहे, टेकमधून फ्युचर तुमचं बघत असाल किंवा तुम्हाला टेक ब्रांच घेऊन नाही का तुमची इंजिनिअरिंग कंप्लीट करायची आहे. असं नाही की कुणी म्हणतंय म्हणून तुम्ही कोर किंवा टेक घेताय. सगळा रिव्ह्यू तुम्ही बघा, सगळ्या गोष्टी डिस्कस करा, सगळ्या गोष्टी बघा. त्यानंतरच तुम्ही डिसाईड करा की टेक घ्यायचं का तुम्हाला कोर ब्रांच आहेत. ओके. दोन्ही सुद्धा चांगल्या ब्रांच आहेत. मी असं म्हणणार नाही की कोर वाईट आहे, टेक चांगले आहे किंवा टेक वाईट आहे आणि कोर चांगले आहे. बिलकुल नाही. दोन्ही ब्रांचेस चांगले आहे. दोन्हीमध्ये ग्रो आहे. दोन्हीमध्ये करिअर होतं. डिपेंड ऑन की तुम्ही तुमचं करिअर कशामध्ये डिसाईड करता आणि कशामध्ये ग्रो करायचं बघता. त्यानुसार तुम्ही तुमच्या करिअरचं डिसिजन घ्या. ओके. तुम्हाला जर आणखीन कन्फ्यूज वाटत असेल किंवा कुठल्या गोष्टीचा डाऊट असेल तर मला कमेंट सेक्शन किंवा मग डीएम करून विचारा. मी नक्कीच तुमचा डाऊट सॉल्व्ह करेन आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा, जो की कोर ब्रांचेस आणि टेक ब्रांचेसमध्ये आणखीन कन्फ्यूज होतोय आणि जास्तीत जास्त तुम्हाला काउन्सिलिंगचा इन्फॉर्मेशन मी फ्रीमध्ये प्रोव्हाईड करतोय. फ्रीमध्ये तुमची काउन्सिलिंग करून देतोय. दिलेला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा आणि काही डाऊट असेल तर मला बिनधास्त विचारा. ओके. थँक्यू.